स्टुडंट्स 3.1 कोरोमंडल फिशर्स ह्याचा वॉर्मिंग अप. चिटचॅटचे जे प्रश्न आहेत ते आपण सर्वात प्रथम इथे सोडूयात. तर चिटचॅट म्हणजे गप्पा मारायचे, पण याची उत्तरं आपल्याला इथे परीक्षेसाठी फार उपयोगी पडणार आहे. नमस्कार, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. So question 1 is, what time do you get up in the morning? So answer आहे I get up 7 o'clock in the morning. तुमची उत्तर 5 o'clock असू शकतं किंवा 6 o'clock असं सुद्धा असू शकतं. Question 2, what time do you go to bed? तुम्ही कधी झोपता? I go to bed on 10 o'clock. So chit-chat मध्ये थर्ड क्वेश्चन आहे, where do you spend your holidays? कुठे सुट्टी घालवता तुम्ही? I spend my holidays at grandmother's house. किंवा तुम्ही पिकनिकला पण जात असाल. Question 4, what adventure do you like? Boating, trekking, scuba diving, mountaineering or something else? आता यातलं तुम्हाला काय आवडतंय? मला तर स्कुबा डायव्हिंग आवडतंय. तुम्हाला काय आवडतंय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक जण ट्रेकिंगला कुणी कुणी फिरायला जात असतं किंवा आणखीन कुठे, तर नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंट खूप लोक असतात. Question 5, after you finish your education, would you like to work close to nature? What would you like to do? म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊन काम करू शकता, असं काही चूज करणार आहे का काम? आन्सर आहे, आफ्टर फिनिश माय एज्युकेशन आय वुड लाईक टू वर्क क्लोज टू द नेचर अँड आय वुड लाईक टू बिकम नॅचरलिस्ट. म्हणजे मला निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गतज्ञ किंवा निसर्गाचा अभ्यास करायला नक्की आवडेल. आता एक्सपांडिंग हॉरिझॉन्स. Write as many words as you can related to the following. You should have at least 20 words each. You may refer to your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words items for the ones you have written. म्हणजे काय करायचं आहे, आपलं रिलेटेड वर्ड्स करायचे. जसं की आता सीचे रिलेटेड वर्ड्स ओशन आहे, वेव्ज आहे, बीच आहे, शोर आहे, सॉल्ट वॉटर, टाईड, कोरल, शेल्स, सीवीड, फिश, डॉल्फिन, वेल, शार्क, ऑक्टोपस, क्रॅब, बोट, शिप, हार्बर, डीप आणि सी फ्लावर. तर इथे काय असतं माहिती का मित्रांनो, की तुम्हाला परीक्षेला कंपल्सरी रिलेटेड वर्ड्स असतात, त्यामुळे हे पाठ करा. इव्हेंटला रिलेटेड वर्ड्स काय? ब्रीज, गस्ट, storm, cyclone, hurricane, tornado, airflow, gale, draft, monsoon, whirlwind, zephyr, blast, squall, ventilation, breezy wave, windmill, kite, sail, drift. आता स्काय सोचचे रिलेटेड वर्ड्स काय बघा? क्लाउड, स्टार्स, सन, मून, रेनबो, हॉरिझॉन, ॲटमॉस्फिअर, सनराईज, sunset, lightning, thunder, birds, aeroplane, blue, space, galaxy, breeze, weather, clouds, nights. Land related words: soil, earth, ground, field, farm, desert, forest, mountain, valley, plain, hill, garden, village, city, rocks, mud, path, meadow, plateau, countryside. आता आपल्याला इथं एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही एक ग्रॉसरी तयार करायचं. प्रिपेअर अ बायलिंग्युअल ग्रॉसरी फॉर ईच ऑफ दिस टॉपिक्स. म्हणजे आता ही जे वरचे दिलेत ना, बायलिंग्युअल ग्रॉसरी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि तुमच्या मातृभाषेत त्याचा अर्थ असेल. सो अरेंज इन ग्रॉसरी टू वेज अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द लेटर इन युअर मदर टंग किंवा अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z. आता आपण सगळ्यात पहिलं ग्रॉसरी म्हणजे काय, हे डिक्शनरी सारखं आपण तयार केलंय. सो ओशन म्हणजे महासागर, समुद्र, वेव्ज, लाटा, बीच समुद्र किनारा, शोर किनारा, सॉल्ट वॉटर खारे पाणी, टाईड भरती ओहोटी, कोरल प्रवाळ, शेल्स शंख, सीवीड समुद्री शेवाळ, फिश मासे, डॉल्फिन, वेल देवमासा, शार्क सागरी मासा, ऑक्टोपस अष्टभुज, क्रॅब खेकडा, बोट होडी, शिप जहाज, हार्बर बंदर, डीप खोल, सी फ्लावर सी बेड सागरी तळ. तो इथे आपल्याला आता काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर. तर ही सी रिलेटेड वर्ड्स आहे आणि यांचे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण इथे दिलेली आहे. तर फर्स्ट लेटर चेक करायचं ABCDच्या क्रमानुसार आणि सेम असेल तर सेकंड लेटर, थर्ड लेटर, फोर्थ लेटर असं सगळं चेक करत आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायची. सीची आहे. विंडची ही अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. व्यवस्थित चेक करा की मी बरोबर लिहिलं आहे ना.
आणि तुम्हाला काही वाटलंच तर मला कमेंट करून सांगा. सो अशा प्रकारे आपण इथे अल्फाबेटिकल ऑर्डर्स कंप्लीट केलेल्या आहेत. लँडची अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. सो थँक्यू स्टुडंट्स. आपला व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट ही जी आहे पद्धत आवडली का ते पण मला नक्की सांगा.